नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजचा अनोखा उपक्रम। प्राचार्य सौ पुष्पलता ठाकूर यांच्या परवानगीने ज्युनियर कॉलेज प्रमुख सौ कटके रेखा मॅडम यांनी इयत्ता 12वी विषय मराठी पाठ्यपुस्तकातील कवयित्री कल्पना दुधाळ लिखित सीजर कर म्हणते माती या कविता संग्रहातील रोज मातीत या कवितेचे प्रत्यक्ष कृती अनुभवातून अध्यापन केले व विद्यार्थ्यांकडून सरी काढणे, वाफे तयार करून कांदे लावणे, फुले तोडणे व उसाचे बेणे दाबणे या क्रिया प्रत्यक्ष शेतात जाऊन करून घेतल्या व एक स्त्री शेतात दिवसभर राबून आपला संसार सांधते हे दाखवून दिले। भूगोल विषय शिक्षक वडितके सर यांनी क्षेत्रभेटमध्ये भूमी उपयोजन या घटकावर विद्यार्थ्यांना कोपरगाव व विमानतळानजीक परिसराची माहिती दिली। शेतीसाठी उर्मिला पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले। रमण भोईर यांचीही याकामी मदत झाली। रिमझिम पावसातही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शेतीचा विषय हा वर्गात शिकवण्यापेक्षा शेतातील प्रत्यक्ष कृतीने लवकर समजतो हे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनातून निदर्शनास आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। यानंतर आपल्याला कवयित्री कल्पना दुधाळ ऊस लावणे आणि बेन दाबणे म्हणजे काय हे सांगत असताना त्या म्हणतात, ऊस लावते बाई लावते, बेन दाबते बाई दाबते। आता बेन दाबते म्हणजे बेन दाबते म्हणजे काय, हा पाय आणि हा ऊस अंतरलेला आहे। तर हा पाय इथं एका ऊसाच्या टोकावरती ठेवून ते टोक जमिनीमध्ये गाडायचं। हे गाडत असताना हा प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा डोळा पाहता ऊसाचा, हा डोळा तुमचा एक जमिनीच्या कोपरा त्याच्यामध्ये गेला पाहिजे। हा डोळा म्हणजे तिथूनच त्या ऊसाची लागवड होणार आहे आणि ते रोप वरती येणार आहे। म्हणून ऊसाचं बेन दाबत असताना हे अशा पद्धतीने ऊस लावल्यानंतर त्याचं रोप तयार होईल आणि त्यानंतर मोठा ऊस तयार होईल। आणि म्हणून कवयित्री काय म्हणतात, ऊस लावते बाई लावते, बेन दाबते बाई दाबते। काड्या काड्यांनी संसार साधते, काड्या काड्यांनी संसार साधते बाई, कणा कणाने डेंजर नाही कांद ग जीव लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते। काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते। गेला तर ती भेंडी आपल्याला हाताला खाजते, नुसती खाजत फुटत नाही, बोटांना आपल्या आपल्याला टोचते। पण तरी देखील तुम्ही या काळ्या आईला हे सगळं एवढं हिरवं गोंदलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल मॅडम काय म्हणतात की हिरवं गोंदलेलं आहे, तर जसं विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण आपल्या हातावर गोंधन काढतो, आपल्या कपाळावर गोंधन काढतो, तसं गोंधन ही शेती, ह्या शेतामध्ये जे हे सगळं हिरवं पीक तुम्हाला दिसतंय, हे सगळं हिरवं पीक म्हणजे शेतावर किंवा या काय म्हणतात की कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते। म्हणजे या छोट्या छोट्या कांड्या तुम्हाला दिसतात, पण या कांड्या ज्या वेळेला त्याचं रूपांतर रोपात होईल, ते मोठं वाढेल, त्याचा ऊस होईल आणि मग त्याच्यातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक प्राप्ती होईल आणि त्यांचा संसार सांधला जाईल। सांधणे, संसार सांधणे म्हणजे काय, तर संसार सांभाळणे हा वाक्प्रचार आहे।